हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मला जायचं आहे मेकअप करायला, कारण की तिने मला बोलवलेलं आहे. ती माझी मैत्रीणच आहे आणि तिचं पार्लर आहे. तिला माझ्यावरती एक लूक करायचा आहे, त्याच्यामुळं मला जायचं आहे आज. त्याच्यामुळं मी पहिले आता घरातले कामावरून घेत आहे, जेवण बनवते. इथं छोले वगैरे करायला लागलेले आहे आणि माझे कपडे भांडे सगळं झालेलं आहे ऑलमोस्ट करून. आणि माझं आता जेवण वगैरे झालं ना, मग एक नंतरनं मला जायचं आहे तिकडं मेकअप करायला. आत्ता सध्याला तर सकाळचे 10 वाजलेले आहेत. मग मी सगळे घरातले कामं वगैरे आवरून मग मला जायचं आहे. एका हाऊसवाईफचं कसं असतं ना, की घरातली कामं आवरायची आणि मगच कुठली गोष्ट करायची, असंच आपण नाही जाऊ शकत. घरातली पण आपल्यावरती जबाबदाऱ्या असतात, त्या सगळ्या पार पाडून मग आपल्याला जावं लागतं. तर पुढं माझ्या ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा. आज तुम्हाला खूप काही बघायला भेटणार आहे. जिरा राईस झालेला आहे आणि इथं छोलेला पण फोडणी वगैरे दिलेली आहे. आता हे छोले शिजायचे आहेत अजून. त्याला झाकण लावून ठेवणार आहे आणि तिकडे चपात्या पण झालेल्या आहेत. स्कूलमधून आला ना 1 वाजता, मग मी जाणार आहे तिकडं मेकअप करायला आणि मग त्याला आल्यावरती पण जेवण वगैरे थोडंसं काहीतरी चारावं लागेल आणि मग माझं आवरून सगळं झालेलंच आहे आता सकाळ सकाळ. आणि मग मी जाणार, मग मला त्याला घेऊनच जावं लागेल, कारण की त्याच्याकडं लक्ष द्यायला कोणी नाही आहे. आयुष्य पप्पा आहेत पण ते जातील कामाला, त्याच्यामुळं मला त्याला पण सोबत घेऊन जावं लागेल आणि माझी बहीण पण येणार आहे माझ्यासोबत. गाडीवरती आयुष्य पप्पा सोडवायला येत आहे मला. आता बघूयात कसा होतोय मेकअप. अंश स्कूलमधून आल्यावरती त्याला जेवण वगैरे दिलं आणि अंशच्या पप्पाला पण मी जेवण वगैरे देऊन मग मी इकडं मला अंशचे पप्पा सोडून मग गेले आणि श्रद्धाला पण मी घेऊन आले होते, कारण की अंशच्या डोळ्यामध्ये 1-1 तासाला ड्रॉप टाकावं लागतात ना, म्हणून त्याच्याकडं खूप जास्त ध्यान द्यावं लागतं. मग मी त्याचं कधीच हलगर्जीपणा करत नाही. मी वेळेवरती त्याचे ड्रॉप वगैरे टाकतच असते. इथं भले माझा मेकअप वगैरे चालला होता, पण तरी पण माझं त्याच्याकडं पण लक्ष होतं आणि माझा मेकअप चालू होता. पण अंश खूप जास्त सतवत होता आणि मला जास्त काही व्हिडिओ वगैरे घेता येतच नव्हते, कारण की तोच मोबाईल घेऊन बसत होता. तसं तर त्याला मी मोबाईल वगैरे देत नाही बघायला, पण इथं तो मला मेकअप वगैरे करू नव्हता देत, त्याच्यामुळं थोड्या वेळ मी त्याला देत होते मोबाईल. आणि मग मला व्हिडिओ काढायला थोड्या वेळासाठी घ्यायचे परत मोबाईल, मग परत त्याला थोड्या वेळासाठी द्यायचे, कारण की तो तिथं शांत बसतच नव्हता, मस्ती करत होता. त्याच्यामुळं मला त्याच्याकडे लक्ष देता देता इथं माझा मेकअप पण चालू होता. तर तुम्हाला माझा मेकअप वगैरे कसा वाटला मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये, आणि माझी हेअरस्टाईल सगळं कसं वाटलं. नंतर ना आम्ही घरी आलो, तर असा होता माझा मेकअपचा ब्लॉग. दुसरा पार्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.